माझा फक्त एवढाच प्रयत्न आहे की अन्न आणि औषध प्रशासन या विभागाचा राज्यमंत्री म्हणून जी काही महाराष्ट्रामध्ये आज आपण जी काही वाटचाल चालू केलेली आहे, आपल्या आयुक्तांनी जी काही कारवाईचा धडका जो लावलेला आहे, ह्याच्यामधून सुधारणा अपेक्षित आहेत. त्याच्यामधनं आज जे काही तुकाराम मुंढे साहेब कारवाई करतायत, मला वाटतं कायमस्वरूपीचा बदल जर का घडवायचा असेल, कायमस्वरूपी आपल्याला हे बदल आपल्या या महाराष्ट्रामधील ह्या रेस्टॉरंटमध्ये किंवा आपल्या या व्यवसायामध्ये जर का आपल्याला पाहायचे असतील तर ही प्रशिक्षणच जास्त महत्वाची असणार आहे आणि ते प्रशिक्षण आज आपण इथे ठेवलं आहे. आणि मला वाटतं ही जबाबदारी तुमच्या आमची सर्वांची आहे, ही संयुक्त जबाबदारी आहे. एक व्यक्ती तिथे बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एक व्यक्ती 100% बदल करू शकत नाही. ही मोहीम म्हणून जर का तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र स्वीकारली तर हे काम सहजरित्या इथे सोपं होऊ शकते. त्याच्यामधल्या मी काही सूचना देखील काही दिवसांपूर्वी मी आयुक्तांना केलेल्या आहेत की या विभागामध्ये आपले आयुक्त ह्याच्यामध्ये अग्रेसरपणे कारवाई करतायत आणि कारवाई करत असताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मर्यादा काय आहेत, त्याचे अधिकार काय आहेत, याचपर्यंत तसं कोणाला जास्त माहिती नव्हतं. परंतु आता आमच्या आयुक्तांमुळे, तुकाराम मुंढे साहेबांमुळे ते सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. कारवाई नक्कीच होत आहे. शासनाची नक्कीच जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे की कायद्याचं नियमांचं पालन झालं पाहिजे. नियमामध्ये ज्या अटी शर्ती आहेत त्यानुसार ते हॉटेल व्यवसाय चालले पाहिजेत. ही नक्कीच शासनाची जबाबदारी आहे. परंतु मला वाटतं त्याहीपेक्षा जास्त मोठी जबाबदारी, कारण एक गोष्ट ह्या मागच्या काही 1-1.5 वर्षापासून हे खातं मी हाताळतोय, परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जे ग्राहक आहेत, हॉटेल व्यवसाय कसा चालला पाहिजे ह्याचे नियम ग्राहकांना माहिती असायचं करायचं काही कारण नाही. परंतु एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की जे व्यवसाय करतायत, जे जेवण बनवतायत, त्यांना देखील नियम माहिती नाहीयेत. आता इथे देखील आता FSSAIचा आपण सर्टिफिकेट घेतलेला आहे. मला कल्पना आहे की बहुतांश हॉटेलच्या बाहेर, रेस्टॉरंटच्या आपल्या ह्याच्यावरती काउंटरच्या मागे आपण FSSAIचा आपण सर्टिफिकेट सगळ्यांनी लावलेला आहे. परंतु जर का एक तेल आपण किती वेळा वापरू शकतो ह्याचं देखील मला वाटतं अनेक आपल्या व्यावसायिकांना याची कल्पनाच नाही. मग मला वाटतं फक्त कारवाई करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची किंवा शासनाची नाही, नियमाची जाणीव करून देणं, त्याचं प्रशिक्षण योग्य देणं ही देखील प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि आता ही मोहीमच मी संपूर्ण राज्यामध्ये राबवतोय.